हॅलो फ्रेंड्स, आपण 5वीच्या धड्याचा कापणी स्वाध्याय पाहणार आहोत. मराठी आहे. कापणी ही कविता आहे एका शेतकऱ्यावर लिहिलेली. ह्याचं चला तर आपण स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ, कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते. प्रश्न दुसरा, आ, पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यापुढे काय उभे राहते? पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यापुढे दाण्याची मोजणी उभी राहते. आपण पिके कापल्यावर हल्लर करून दाणे तयार करतो, त्याला मोजून घरी नेले जाते. ई, पिके कापण्याच्या वेळी शेत कसे असतात? पिके कापण्याच्या वेळी शेत पिवळे धम्मक असतात, म्हणजे कारण वाळून गेलेले पिवळे चुटूक असतात. ई प्रश्न, कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे? कारण पिके कापताना खूप कष्ट करावे लागते, म्हणून कवयित्रीने हिम्मत धरा असा शब्द म्हटले आहे. त्याचे उत्तर आहे उ, कवयित्रीचे प्रश्न, कवयित्रीने विळ्याला धार लावून ठेवायला का सांगितले आहे? कारण ज्वारीचे धाटे खूप पटकन व लवकर कापता यावे, म्हणून कवयित्रीने विळ्याला धार लावून ठेवायला सांगितले आहे. कारण शेतकऱ्याच्या मुलाला ज्वारीचे धाट कसे आहे? शेतकऱ्याच्या मुलाला ज्वारीचे धाट कसे आहे ते काय सांगावे लागत नाही. कारण ज्वारीचे धाट खूप गच्च व जाड असतो, त्यामुळे लवकर कापत नाही. इळ्याला धार लावली की तो लवकर कापला जाते. खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी सांगा, शोधा. आता कापणीला तयार व्हा, विळ्याला धार लावून ठेवा. शेत पिवळे धम्मक, आली कापणी कापणी. आता धरा रे हिम्मत, इळे ठेवा पाजवूनी. कारण शेताला नेताना आपण इळे वापरतो, खुरपे म्हणतात त्याला, इळ्याला खुरपे पण म्हटले जाते. आ, हातातील गोफण खाली ठेवा आणि हातामध्ये विळे घ्या. म्हणजे गोफण म्हणजे पाखराला मारण्याचे साहित्य. हातामध्ये घ्या इळे, खाली ठेवा रे गोफणी, असा त्याचा ओळीचा अर्थ आहे. ई, कापलेल्या पिकाचा रास लागली आहे. उत्तर, आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची. उत्तर प्रश्न ई, कापणी झाल्यावर रगडणी येते. रगडणी म्हणजे मळणी. मळणी म्हणजे आली पुढे रगडणी, आली कापणी कापणी या ओळीचा अर्थ आहे. खालील वाक्य वाचून यातील समानार्थी शब्द शोधा. पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते. पंकज, सरोजला कमळाचे फूल हे समानार्थी शब्द आहे. सौदामिनी आकाशात वीज कडकडताना पाहिली. सौदामिनी आणि वीज हे 2 समानार्थी शब्द आहेत. रंजनी यमिनी निशाच्या घरी रात्री गेली. रंजनी यमिनी निशाच्या हे 3 समानार्थी शब्द आहेत. संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धामध्ये युद्धाची कथा वाचत होते. समर, संग्राम आणि युद्धाची समानार्थी शब्द. सुमन, कुदुम आणि कुसुम हे समानार्थी शब्द आहेत. त्यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली. रवी, भास्कर रवी म्हणजे भास्कर, सूर्य एकच. आदित्य, सविता, भानू हे सर्व मित्र दररोज शाळेत सूर्याला नमस्कार करतात. सकाळी सूर्याला नमस्कार करतात. हे समानार्थी शब्द आहेत. पुढच्या पाठामध्ये पाहूया आपण ढोल धड्याचे प्रश्न उत्तरे. आपण इथेच थांबूया. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.